ईटभट्टीच्या कामगार महिलेची या ठिकाणी अपहरण करून शिवीगाळ करून या ठिकाणी 8 दिवस त्या महिलेला डांबून ठेवलं होतं। ही घटना माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना तक्रारीद्वारे अर्जद्वारे तक्रार दिली होती 30 तारखेला 30/4/2025 रोजी, परंतु त्या अर्जावर कुठल्याही पद्धतीची कारवाई झालेली नाही। या हकीकत अशी की ईटभट्टीच्या उचलच्या कारणावरून एका महिलेचं अपहरण करून तिला 8 दिवस डांबून ठेवलं आणि तिने 112वर कॉल केला आणि पोलिसाची मदत मिळाली। त्या ठिकाणी प्रकरण पोलीस चौकीत गेलं, परंतु कायदेशीर कारवाई अपेक्षित होती, परंतु त्या ठिकाणी कारवाई नाही झाली। त्या ठिकाणी त्या ईटभट्टीच्या मालक आणि जे असणारे त्या 112ला कॉल घेणारा अधिकारी यांनी संगनमत करून ह्याच महिलेकडून जवळपास 10,000 रुपयाची मागणी केली आणि ह्याच्या नवऱ्याला पट्ट्याने मारहाण केलं। खऱ्या अर्थाने 112ला कॉल केल्यानंतरनं त्याचा जबाब पोलिसांना घेणं गरजेचं होतं आणि त्या ज्यांनी कोणी अपहरण केलं आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणं गरजेचं होतं, परंतु तसं झालं नाही। ही बाब गंभीर असून माननीय पोलीस अधीक्षक साहेब यावर लक्ष देणं गरजेचं आहे। म्हणून आज युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं माननीय पोलीस अधीक्षक यांना आम्ही निवेदन दिले की ही घटना अत्यंत गंभीर आहे। या घटनेवर सखोल चौकशी करून जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना निलंबित करा आणि जो ईटभट्टीचा मालक आहे त्याच्यावर कठोर कारवाई करा, असे ह्या पद्धतीचं आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। जर या निवेदनाचा विचार झाला नाही तर त्या ईटभट्टीच्या मालकावर कारवाई झाली नाही आणि ते जे असणारे संबंधित अधिकारी निलंबित झाले नाही तर युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं येणाऱ्या 17 तारखेपासून आम्ही माननीय पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे।